हाय फ्रेंड्स, तर आम्ही चाललोय आज वाढवण्याला. जेव्हा प्रांजू झाली होती तेव्हा आम्ही कबूल केलं होतं की ती थोडी मोठी झाली की आम्ही पाया पडायला घेऊन जाऊ म्हणून. तर चला आज तुम्हाला पण दर्शन देऊ आम्ही आमच्या कुलदेवतेचं. प्रांजू, आपल्याला जय जय बाप्पाच्या पाया पडायला जायचंय बेटा. स्वागत आहे तुमचं आज आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही पाया पडायला चाललो होतो वाढवण्याला. तिथं बनवलेला हा ब्लॉग आहे. वाव, किती छान नेचर आहे बघा. नेमकाच पाऊस पडून गेला होता. आम्ही तिथं जात होतो तेव्हा. खूप दिवसापासून चाललं होतं तिथं जायचं आहे म्हणून, पण हे डोंगरात असल्यामुळे देवी आमचं जाणंच नाही झालं. प्रांजू तिच्या पायाने चालत होती, कोणी घेतही नव्हतं बिचारीला. तिला खूप आवड आहे असं फिरायची. या ठिकाणी तुम्ही गेले आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रांजू हाय. आणि आमचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. दिसलं तुला? माकड आहे का? आवाज दे माकडाला. ते माकड आहे, ते बसलाय वरती. काय करतोय माकड? मग जेवण झालं का माकड? तर फायनली आम्ही पोहोचलो आता मंदिरात. यायला आम्हाला खाली उतार होता तरी 1 तास लागला. जाताना तर आता सांगताच नाही येत, कारण वरती जायला खूप जड जाते. मंदिराचं बांधकाम चालू आहे सध्या. पाय पड बेटा दीदी. जैन वापस कर. जर तुम्ही इथे अजून गेले नसतील तर एक वेळेस नक्की जा, जर तुम्हाला जायला जवळ असेल तर. कारण खूप पाहण्यासारखं ठिकाण आहे आणि खूप मान्यता आहे या देवाची. प्रत्येकाची लेकरं तर नवसाचीच असतात. तसेच प्रत्येकजण कुठे ना कुठे कबूल करते. तसंच आम्ही इथं कबूल केलं होतं म्हणून इथं पाया पडायला आलो होतो. तसंही आम्ही येतोच 2-3 वर्षातून, पण ही छोटी होती त्याच्यामुळे आम्ही आलो नाही. तिच्याकडे विचारा. माझ्या प्रांजूला माकड बघायला खूपच आवडतं. छान आहे माकड. तर आता आमचं दर्शन झालं होतं. आम्ही निघालो होतो आमच्या घराकडे. येताना तर काहीच वाटत नाही, पण चढताना इतका दम येतो, वरती चढतच नाही. म्हणून ते पुढे काही मागे हळूहळू गेलो आम्ही इकडून जाताना. तर आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.